Thank you. Yeah. And take a deep, long breath. With each inhalation, balloon the belly. And each exhalation, pull the belly in. And observe your breath. Now observe your mind. And mind always flows with the breath. So when the breath becomes rhythmic, the mind becomes peaceful and calm and clear. So enjoy that moment of peace. And I will just chant a prayer of health. Sarvepi sukhinas santu. Sarve santu niramayah. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. And keeping this shanti within, gently open your eyes. So namaste everybody. माझं नाव आहे वैजयंती आपटे आणि मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि इथे मी US मध्ये 40 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते. आणि मी इथला जो बंधनमुक्त म्हणून मोठा मेगा ग्रुप आहे त्याची पण मेंबर आहे. आणि त्या बंधनमुक्तला अशी छोटी छोटी पिल्लं आहेत चिक्कार आणि त्यातलंच एक पिल्लू म्हणजे होम रेमेडीज. तर मग लोक त्याच्यावर टेक्स्ट पाठवतात की माझ्या मुलाला खोकला झालाय, माझ्या मुलाच्या अंगावर रॅश आहे, मला हाईव झाले. मग बऱ्याच जणींचे आजीबाईचे बटवे बाहेर येतात आणि मग त्यातनं वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स बाहेर येतात की माझी आजी खोकला झाला की हे औषध द्यायची किंवा रॅश झाल्यानंतर आम्ही ॲलो क्रीम वापरायचो वगैरे वगैरे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे सूचना असतात. तर म्हणून मी म्हटलं की सिन्स आय एम आयुर्वेदिक डॉक्टर, तर सगळ्यांना असा प्रश्न असतो की हे का द्यायचं, त्याच्या मागचं कारण काय. तर म्हणून मग मला आयडिया आली की एक आपण छोटस असं सेमिनार करूया झूमवर, म्हणजे सगळ्यांना अगदी सोपं आणि हे आहे तर त्याची आयडिया येईल आणि ते कसं वापरायचं आणि का वापरतात याच्या मागचं तुम्हाला रिझन पण कळेल. तर त्याच्यासाठी एक मी छोटस प्रेझेंटेशन केलंय. सो लेट मी शेअर दॅट प्रेझेंटेशन विथ यू. एक मिनिट हा मला. ओके, तुम्हाला दिसतंय सगळ्यांना? सिक्रेट बिहाइंड होम रेमेडीज. हो दिसतंय. हा, गुड गुड. तर तुम्ही बघा या पिक्चर मध्ये छोटस बाळ आहे आणि इकडे बाहेर भरपूर बर्फ पडलाय आणि छान छान असं गरम जॅकेट घातलाय, स्कार्फ घातलाय, माकड टोपी घातलीय आणि हातात काहीतरी गरम, बहुतेक तो गरम दूध वगैरे पितोय. तर दिस इज व्हेरी अप्रोप्रिएट. तर असे आपल्याला बरेच प्रॉब्लेम असतात की कुणाला सारखी अलर्जी होते आणि किती अलर्जी मेडिकेशन घेतलं तरी सुद्धा बरं वाटत नाही किंवा खोकला येतोय, माझे केसच खूप गळतात, माझ्या मुलाला एक्झिमा आहे, स्किन रॅश येतोय, तर त्याला होम रेमेडी काय असेल वगैरे वगैरे. तर त्या होम रेमेडीज आयुर्वेदात कशा आम्ही सांगतो तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर ते चालू करायच्या आधी काही असे युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहेत. वी आर पार्ट ऑफ द युनिव्हर्स, त्यामुळे युनिव्हर्सल कॉन्सेप्ट ते आपल्यालाही अप्लाय होतं. तर त्याच्याबद्दलचं पहिलं आपलं हे युनिव्हर्सल कॉन्सेप्ट म्हणजे ड्युअलिस्टिक वर्ल्ड. तर आपण या सगळ्या जगात राहतो तर त्याच्यात नेहमी प्रत्येक गोष्टीला अशी दोन टोकं असतात. तर या पिक्चर मध्ये तुम्ही जर इथे बघितलं की
एनर्जी पासून मॅटर झालं, तर त्याचे पण तुम्हाला दोन ऑपोजिट फोर्सेस दिसतील, की एक इलेक्ट्रॉन आहे, एक पॉझिट्रॉन आहे. किंवा आपण जर अर्थ घेतली तर त्याला नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, ईस्ट साइड आहे, वेस्ट साइड आहे. आपण शिवा आणि शक्ती, यिंग आणि यांग, दिवस आणि रात्र, सुख आणि दुःख, एक्साइटमेंट आणखीन एन्झायटी और डिप्रेशन, अशा सगळ्या गोष्टींचे ड्युएल असतात. तर हे म्हणूनच आपण या वर्ल्डला द्वैत असं म्हणतो, की त्याला दोन एंड्स असतात, ते ड्युअलिस्टिक असतात. तर आपण या जगात राहतो, तर मग त्याचा या ड्युअलिझमचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्या हेल्थसाठी ते आपण बघूया. तर अशा समजा तीन कॉन्टिन आहे, असं सगळ्या या क्वालिटीज असतात त्याचे, असे जे कॉन्टिनम्स असतात, की आपण टेम्परेचर बघितलं तर हॉट आणि कोल्ड. तर आताच आपण सगळ्या टेक्सास मध्ये राहून आपल्याला माहितीये की 110 डिग्रीज 115 डिग्रीज तर इतकं हॉट होतं. तर मग आता आपण त्याच्यासाठी काय करतो, तर आपण एअर कंडिशनिंग मध्ये बसतो, पंख्याच्या खाली बसतो, सगळं गार पितो, आपण कपडे खूप कूल कपडे, कॉटनचे कपडे घालतो, शॉर्ट कपडे घालतो. तर हे सगळं आपण काय कशासाठी करतो, तर आपल्या बॉडीमध्ये कोल्डनेस म्हणजे काय, की बॅलन्स आपल्याला करायचंय. खूप गरम झालं तर आपण गार वापरतो, खूप थंडी वाजली, टेम्परेचर गेलं खाली 30-40 डिग्री झालं, तर मग आपण लगेच हीटर वापरतो, नंतर घरातलं टेम्परेचर वाढवतो, स्वेटर घालतो, गरम फूड खायला लागतो. तर वी आर ट्राइंग ऑलवेज टू क्रिएट द बॅलन्स बाय युझिंग द ऑपोजिट क्वालिटी. किंवा ड्रायनेस, तुमची स्किन खूप ड्राय झाली आहे किंवा बॉडीमध्ये ड्रायनेस आलाय, समजा डोळे खूप ड्राय झालेत तुमचे, तुम्ही कम्प्युटरवर खूप वेळ काम करताय, तर मग आम्ही सांगतो की डोळ्यात एक थेंबर तूप घाला, तर त्याने मॉइस्टनेस वाढेल, त्याने कूलिंग इफेक्ट होईल वगैरे वगैरे, असं ऑपोजिट. किंवा तुमची स्किन रफ असली तर तुम्ही काय करता, अरे क्रीम लाव किंवा ऑइल मसाज कर, म्हणजे तुला खूप बरं वाटेल. तर असे आपण हे करतो. तर तसंच आयुर्वेदाने एक 20 क्वालिटीज वर्णन केलेत. गुरुर्मंद, हिमस्निग्ध, गुरु आणि मंद, हिम आणि स्निग्ध, श्लक्ष्ण आणि सांद्र, मृदू स्थिर, गुणाः सूक्ष्म विशदाः, विंशती स विपर्यय. म्हणजे असे हे 10 गुण आणि त्याच्या 10 ऑपोजिट क्वालिटीज असे मिळून ह्या 20 क्वालिटीज किंवा 20 गुणाज. आणि जेव्हा आपल्याला काही हेल्थ इश्यू असतो, तर तेव्हा आपल्याला की कुठली रेमेडी असेल, तर आता समजा की आता गणपती आलाय आणि तुम्ही भरपूर मोदक खाल्ले आणि तुमचं पोट एकदम हेवी झालंय, तर मग तुम्ही पान खाल. त्या पानाने काय होतं, जरा डायजेशन चांगलं होऊन तुमच्या बॉडीमध्ये लाईटनेस येईल. किंवा खूप थंडीमध्ये सगळ्यांची हातापायाची बोट खूप गार पडतात, मग आम्ही त्यांना काय सांगतो की गरम तेलाने मसाज करा किंवा सॉक्स घाला, ग्लव्स घाला, गरम फूड खा. तर म्हणजे जेव्हा कोल्ड ला रेमेडी काय तर हॉट, हॉटला रेमेडी काय तर कोल्ड. तर अशा या 20 पेअर्स ऑफ अपोजिट. तर आपण प्रत्येक वेळी ज्या होम रेमेडीज मध्ये वगैरे काय करत असतो, तर वी ट्राय टू यूज द ऑपोजिट क्वालिटी. आता ही ऑपोजिट क्वालिटी तुम्ही सेकंड किंवा थर्ड ग्रेडरला विचारलं ना, तर तो तुम्हाला सांगेल की हेवीच्या ऑपोजिट लाईट आहे किंवा कोल्डच्या ऑपोजिट हॉट आहे, ऑइलीच्या ऑपोजिट ड्राय आहे. पण ते ट्रीटमेंट मध्ये वापरायचं असं आपल्याला माहिती नसतं. आणि दॅट्स द सिक्रेट ऑफ आयुर्वेद, की या ज्या 10 पेअर्स ऑफ ऑपोजिट आहेत, तर ऑपोजिट क्वालिटी बिकम्स द ट्रीटमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर. आता तुम्हाला हेवीनेस असला तर नुसतं शार्प किंवा हॉट क्वालिटी वापरून उपयोग नाही. तुम्हाला काहीतरी की ज्याच्यामुळे लाईटनेस येईल बॉडीमध्ये, किंवा तुम्हाला वजन कमी करायचंय, तर डॉक्टर सांगतात की एक्सरसाइज करा, बॉडी तुमची हलवा, म्हणजे तुमच्यामध्ये लाईटनेस येईल. किंवा काही जणांचा चेहरा खूप ऑइली असतो, मग त्यांना आम्ही कुठली तरी ड्राय पावडर वापरायला सांगतो की त्यांनी ड्रायनेस येतो. पण समजा तुमची बॉडी खूप ड्राय असली, कुणाला कॉन्स्टिपेशन असलं, द होल डायजेस्टिव्ह सिस्टम इज व्हेरी ड्राय, मग त्यांना आम्ही काय सांगतो की गरम दूध प्या आणि त्याच्यात एक चमचाभर तूप घाला, म्हणजे काय होईल की बॉडी तुमची लुब्रिकेट होईल, ऑइली होईल, आणि मग ड्रायनेस तुमचा कमी होईल. तर सगळ्यात हे सिक्रेट म्हणजे हेच आहे की तुम्हाला ऑपोजिट क्वालिटी शोधायची. कारण आयुर्वेद काय म्हणतो की वृद्धी समानैः सर्वेषां विपरीतैः विपर्ययः.
म्हणजेच काय, वृद्धी एखादा कुठली वाढते, लाईक इन्क्रीज लाईक. जर तुम्ही सेम क्वालिटी वापरली तर ते तुमची क्वालिटी वाढेल, पण तुम्ही जर ऑपोजिट क्वालिटी वापरली तर ती बॅलन्स होईल किंवा ती एका ऑपोजिट क्वालिटीला ट्रीट करेल. म्हणून सिमिलर क्वालिटीज इन्क्रीज इच अदर अँड ऑपोजिट क्वालिटीज बॅलन्स इच अदर. अतिशय सोपा कॉन्सेप्ट आहे, एक लाईनर आहे, पण त्याच्यात संबंध पुस्तक सुद्धा लिहू शकतो एवढा त्याच्यात अर्थ भरलेला आहे. आता तुम्हाला आणखी हे सांगितलं की आता तुम्हाला कुणाला तरी कोल्ड आहे तर तुम्ही अलर्जी मेडिसिन घ्याल, कोल्ड मेडिसिन घ्याल, पण तुम्ही जर ते आईस कोल्ड पाण्याबरोबर प्यायला तर त्या कोल्ड मेडिसिनचा काही उपयोग नाही, कारण आईस कोल्ड पाणी पण तुमचं कोल्ड वाढवणार आहे. किंवा त्याच्याबरोबर तुम्ही योगर्ट खाल्लं की योगर्ट व्हिटॅमिन सी आहे चांगलं, चला बोलभर योगर्ट खाऊया, तर कन्सिस्टन्सी कशी आहे योगर्टची, तर ती गार आहे, चिकट आहे, म्हणजे एक्झॅक्टली म्युकस सारखीच कन्सिस्टन्सी आहे. तर तुम्ही योगर्ट खाल्लं तर तुम्हाला नुसतं व्हिटॅमिन सीचा उपयोग नाही, पण त्याच्यातल्या क्वालिटीजमुळे तुमचं कंजेशन वर्स होईल. आणि लोक म्हणतात हो मी अलर्जी मेडिसिन घेतो, पण मी एक स्कूप आईस्क्रीम खाल्लं तर काय झालं, पण ते आईस्क्रीम गार आहे आणि तुम्हाला दॅट इज कोल्ड आणि तुम्हाला कोल्ड झालाय, तर त्यांनी तुमचं कंजेशन वर्स होईल. म्हणून तुम्ही कुठल्याही त्याच क्वालिटीचे कुठलेही पदार्थ खाल्लेत, ऍक्टिव्हिटी केली, लाईफस्टाईल कुठलं चेंज केला त्याच गुणांनी त्याच क्वालिटीनी, तर तुमचा प्रॉब्लेम वर्स होईल. पण तुम्ही जर हे ऑपोजिट केलं, म्हणजे तुम्हाला सर्दी झाली तर पाणी पिताना गरम पाणी प्या किंवा जिंजर टी प्या, किंवा आपल्याकडे आपण नेहमी म्हणतो बघा की एखादी क्लव खा, तोंडात लवंग ठेवा, त्यांनी पण तुमचं कंजेशन कमी व्हायला मदत होईल. किंवा गरम पाण्यामध्ये 2-3 लवंगा घालायच्या, एखादा इंच सिनेमन घालायचं, 2-3 ब्लॅक पेपर घालायचे, हे सगळं घालून तो गरम टी प्या, त्याच्यात हनी घाला, कारण हनी जरी गोड असलं तरी हनी ड्राईंग आहे आयुर्वेदाप्रमाणे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा असं कंजेशन स्टिकी आणि हे असतं तर तेव्हा तुम्हाला कोल्डला वॉर्म पाहिजे, आणि खूप ओलसरपणा म्हणजे म्युकस जर खूप असला तर तुम्हाला त्याचं ड्रायनेस पाहिजे, ड्राय हीट पाहिजे. स्पायसेस का वापरायचे आता फूड मध्ये, लवंग का वापरायची, मिरे का वापरायचे, कारण ते तिखट आहेत, आणि तिखट चवीची महाभूत आहेत ती फायर आणि एअर महाभूत आहे. म्हणजे एअर इज व्हेरी ड्राईंग आणि इट इज फायर एलिमेंट इज म्हणजे हीट वाढवतो. तर ते एक्झॅक्टली कंजेशनच्या ऑपोजिट स्पायसेस आहेत, म्हणून आपण ते वापरतो. आम्ही नेहमी स्प्रिंग आला की लोकांना ज्यांना खूप अलर्जीज होतात त्यांना सगळ्यांना सांगतो की स्पाइस अप युअर लाईफ. म्हणजे काय होतं की जरा फूड मध्ये थोडेसे स्पायसेस तुम्ही जास्ती घाला, म्हणजे तुमचं कंजेशन कमी होईल. पण आता तुम्ही जर ते स्पायसी फूड जर समर मध्ये खाल्लं तर लाईक इन्क्रीज लाईक. म्हणजे काय की समर मध्ये तुम्ही गरम खाल्लं, मेक्सिकन फूड खाल्लं, चिप्स आणि साल्सा खाल्लं, खूप चाट खाल्लं, भेळ खाल्ली, जंक फूड खाल्लं, तर त्याने काय होईल, तुमची हीट वाढेल. म्हणजे ज्या स्पायसेसने तुमचं कोल्ड कमी होईल त्या स्पायसेसने तुमची बॉडी हीट वाढेल, कारण ते गरम आहेत. म्हणजे लाईक इन्क्रीज लाईक आणि ऑपोजिट बॅलन्स इच अदर. म्हणून आयुर्वेदामध्ये एक अतिशय हेल्दी असा कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे काय की सीझनल डाएट आणि लाईफस्टाईल. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आपण सॅलड खायचं, तेव्हा आपण कुलिंग फूड्स खायची, तेव्हा जरासं गार पाणी, माठातलं गार पाणी प्यायचं. हे सगळं का, तर आपल्याला बॉडी हीट कमी करायचे. किंवा वॉटरमेलन, ही सगळी फ्रूट जी मेलन्स वगैरे आहेत ती पण कुलिंग आहेत, तर ती समर मध्ये अगदी चांगली, कारण दे आर अगेन बॅलन्सिंग द हीट. पण तीच जर क्रिसमस पार्टीला तुम्ही जर ते वॉटरमेलन खाल्लं तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. मग तुम्हाला वाटेल अरे वॉटरमेलन इतकं चांगलं फ्रूट आहे, मग मला स्प्रिंग फॉल मध्ये का त्रास होतोय, कारण सीझन तेव्हा कोल्ड असतो आणि तुम्ही कूलिंग फ्रूट खाताय, दॅट बिकम्स द प्रॉब्लेम. आणि तुम्ही आपलं इंडियातलं कल्चर जर बघितलं ना तर आपलं सगळं आपण त्या त्या सीझनला त्या त्या गोष्टी खातो. म्हणजे आपण आपल्या चैत्रामध्ये आपण कडुलिंबाचं पान का खातो, पण ते अतिशय बिटर असतं आणि ते पण ड्राईंग असतं. तर त्याच्यामुळे जे कंजेशन व्हायला सुरुवात झालेली असते ती कमी होते. स्प्रिंग मध्ये म्हणजे आपल्या चैत्र महिन्यामध्ये आपण हरभऱ्याच्या डाळीचे डाळ म्हणजे वाटली डाळ किंवा कैरीची डाळ वगैरे का करतो, कारण हे जे चणा आहे तो पण ड्राईंग आहे, तो तुरट असतो, मग त्यांनी पण कंजेशन कमी होतं, म्हणून तेव्हा खातो. आता गणपती आहेत तर तुम्ही मोदक कराल तर त्याच्यात कोकोनट
म्हणजे नारळ आहे आणि गुळ आहे. तर नारळ का तर कूलिंग आणि गुळ का तर वॉर्मिंग. म्हणजे आता सीझन कुठला, आता सीझन बदलतोय. साधारण सप्टेंबरच्या सुमाराला गणपती येतात. तर तेव्हा दोन्ही बॅलन्स करायची, हीट पण थोडी बॅलन्स करायची नारळाने, आणखीन याने गुळाने थोडस वॉर्म बॉडीमध्ये करायची फॉल सीझन साठी. पण हेच संक्रांतीला आपण काय खातो तर तीळ आणि गुळ. तीळही उष्ण आहेत आणि गुळ पण उष्ण आहे, कारण तेव्हा प्रचंड थंडी असते. तर म्हणून हे संबंध, जे आपलं लाईफ आहे ते बॅलन्सिंग ऍक्ट आहे. आणि आपलं जे इंडियन हिंदू कल्चर जे आहे ते सगळं आयुर्वेद आणि हे ते त्याच्यावर बसलेलं आहे. मग ते बॅलन्सिंग ऍक्टच करतो आपण. म्हणून आपण म्हणतो की इथे जरी 12 महिने आंबे मिळाले तरी आंबे नेहमी खाऊ नका, सर्टन सीझन मध्येच खा. आता फॉल सीझन आलाय तर आता पंकिन पॅचेस वगैरे तुम्हाला दिसायला लागतील. तर पंकिनचा कलर कुठला आहे? ऑरेंज. तर ऑरेंज कलर का? बिकॉज इट ऍब्सॉर्ब्स हीट. कुठल्या सीझन मध्ये येतात? फॉल मध्ये येतात. तर हे मदर नेचर आहे, तर ती इट प्रोड्युसेस ऑल द फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, एव्हरीथिंग ड्युरिंग द राईट सीझन. आणि त्याच्यामुळे ते सीझनल रुटीन पाळणं म्हणजे अतिशय मोलाचा सल्ला असतो तो, कारण यू कॅन प्रिव्हेंट मोस्ट ऑफ द डिसीजेस. आणि सिंपल कॉन्सेप्ट काय आहे? लाईक इन्क्रीज लाईक आणि ऑपोजिट बॅलन्स इच अदर. इवन मी तुम्हाला फळांचं भाज्यांचं सांगितलं, किंवा भाज्या पण बघा की समरमध्ये खूप सॅलड्स येतात. सगळा ग्रोथ अबव द ग्राउंड असतो, तर तो कुलिंग असतो, तर आपण सॅलड समरमध्ये खातो. पण फॉल मध्ये आम्ही काय सांगतो की रूट व्हेजिटेबल्स खा, कारण रूट व्हेजिटेबल्स जरा ग्राउंडिंग असतात आणि त्या गोड असतात, त्यांनी जरा थंडी, म्हणजे त्यांनी वातदोष वगैरे कमी होतो. इवन तुम्ही फुलं पाहिलीत तर मोगरा समर मध्ये फुलतो. मोगऱ्याचा रंग कुठला आहे? पांढरा. इट रिपेल्स हीट. आणि त्याचा कलर, त्याचा सुगंध कसा आहे? व्हेरी कुलिंग. म्हणून मोगरे सगळे समर मध्ये फुलतात टू क्रिएट द बॅलन्स इन द बॉडी. सो हे संबंध नेचर आपल्याला मदत करत असते की या क्वालिटीज साठी, की ऑपोजिट बॅलन्स इच अदर. आणि आपण काय करतो की फक्त कपडे बदलतो. समर मध्ये आपण कूल कपडे घालतो, विंटर, आता फॉल सीझन आलाय तर तुम्ही तुमचे सगळे स्वेटर्स आणि जॅकेट्स बाहेर काढाल, कारण आता थंडीचा सीझन आलाय, सो यू वॉन्ट टू कीप युअर सेल्फ वॉर्म. पण तेच कॉन्सेप्ट आपण फूड मध्ये वापरत नाही. आपण 12ही महिने 13 काळ आपण एकाच क्वालिटीची वगैरे फूड्स खातो. आणि मग ते जर अशी सेम क्वालिटी असली तर ते दोष तुमच्या बॉडीतले वाढतात आणि मग आपल्याला ते आजार व्हायला लागतात. आय होप की यू ऑल आर विथ मी अँड इट इज मेकिंग सेन्स टू यू. आता समर मध्ये पण तुम्ही जर स्पायसी फूड खाल्लं किंवा आउटडोर ऍक्टिव्हिटी केली, खूप ब्राईट लाईट मध्ये काम केलं, तर त्या सगळ्यांनी तुमची बॉडी हीट वाढणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे की बोल ऑफ सॅलड तुम्ही खाल किंवा कोकोनट वॉटर प्याल. आम्ही आमसूल कोकम सरबत सांगतो किंवा धन्या जिऱ्याचं पाणी सांगतो. या सगळ्यांनी काय होईल तर तुमची बॉडी हीट कमी होईल. आता शीतली प्राणायाम करायचा. हेच जर तुम्ही समर मध्ये कपालभाती भस्त्रिका केला तर तुमची बॉडी हीट खूप वाढेल. पण तुम्ही शीतली शिटकारी प्राणायाम केला तर तुमची बॉडी कूल होईल. अजून मी तुम्हाला एक इंडेप्थ सांगते की आपल्या बॉडीतली राईट साइड ऑफ द बॉडी इज व्हेरी हिटिंग आणि लेफ्ट साइड ऑफ द बॉडी इज व्हेरी कुलिंग. तर आपल्याला, आपण राईट नॉस्ट्रिल लेफ्ट नॉस्ट्रिल अशा बंद करून प्राणायाम करतो. तर तुम्हाला खूप बॉडी हीट वाटत असली तर क्लोज युअर राईट साइड, राईट नॉस्ट्रिल आणि ब्रीथ थ्रू लेफ्ट. दॅट इज चंद्रा नाडी प्राणायाम. दॅट विल हेल्प यू कूल युअर बॉडी डाऊन. पण तुम्हाला खूप थंडी वाजत असेल तर तुम्ही यू क्लोज युअर लेफ्ट नॉस्ट्रिल आणि ब्रीथ थ्रू राईट. सो दॅट इज अ गुड वे ऑफ वॉर्मिंग युअर बॉडी. सो या बघा कशा सिंपल सिंपल गोष्टी असतात, पण त्याचा तुमच्या हेल्थवर अतिशय चांगला परिणाम होतो. म्हणून आयुर्वेदाचं सिक्रेट काय आहे? विपरीतैहि विपर्यय. मीन्स ऑपोजिट क्वालिटीज बिकम द ट्रीटमेंट फॉर इच अदर. आणि आपण काय करतो तर बघा की तुमची स्किन ड्राय असेल तर आपण काय लगेच तेलाने मालिश करतो किंवा कुठलं ते क्रीम वापरतो, तर त्याने मॉइस्टनेस वाढतो. तुमचं माइंड डल असलं तर आपण सांगतो की चला कपालभाती प्राणायाम कर, भस्त्रिका प्राणायाम कर, त्याने माइंड तुझं शार्प होईल. पण हे माइंड जर खूप शार्प असलं तर मग आपण सांगतो की भ्रमरी प्राणायाम कर किंवा अनुलोम विलोम कर, म्हणजे तुमचं मन जरा शांत होईल. सो वी आर डुईंग ऑपोजिट क्वालिटीज अगेन. If the body becomes heavy, we exercise to make it light. If the muscle becomes stiff, we need to mobilize it by doing the oil massage. So अशा ऑपोजिट
क्वालिटीचं आपण वापर करायला पाहिजे. तर तुम्हाला एक्झॅक्टली ऑपोजिट कुठल्या क्वालिटीने त्रास होतोय आणि त्याच्या ऑपोजिट क्वालिटी कुठली आहे याचा विचार करायला पाहिजे. जरा एक सेकंद. आता हे मायनर इश्यूज आहेत आणि हे त्या याच्या आमच्या होम रेमेडीज वर बरंच चालायचं की खोकला झालाय तर लगेच मी टेक्स्ट करायची की खोकला ड्राय आहे का खूप कफ पडतो. कारण ट्रीटमेंट लगेच बदलते माहितीये का तुम्हाला की जर खोकला ड्राय असला तर तुम्हाला मॉइस्टनेस वाढवायला पाहिजे. तसा जर असला तर मग तुम्ही लिक्रिश खा, घी आणि वॉर्म वॉटर घ्या किंवा सीतोपलादी चूर्ण का घ्यायचं तर त्याच्यात सीता म्हणजे साखर, तर त्याच्यात साखर असते त्याने मॉइस्टनेस वाढतो. तर या सगळ्या औषधांनी तुमचं ड्रायनेस कमी होईल म्हणून कुठलंही तुम्ही वापरू शकाल की ज्यांनी तुमचा मॉइस्टनेस वाढेल. पण हा जर खूप तुम्हाला कफ पडतोय मग तेव्हा तुम्ही जिंजर वापरा, ट्युर्मेरिक वापरा, हनी वापरा, एक लवंग तोंडात ठेवा. किंवा जयाने मला विचारलं होतं की अगं माझी आई आम्हाला पेरूच्या पानाचा काढा द्यायची खूप खोकला झाला की त्याचा काय उपयोग आहे. तर पेरूचं पान हे तुरट चवीचं आहे आणि तुरट या सगळ्या आपल्या ज्या 6 चवी आहेत की गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू, तर त्याच्यातली तुरट ही चव आहे ती अतिशय ड्राईंग आहे. म्हणून जेव्हा तुमचा कफ खूप वेट असतो, जेव्हा खूप तुम्हाला कफ पडतोय, खूप नाक वाहत आहे, या सगळ्यामध्ये तिची आई किंवा तिची आजी तिला याचा पेरूच्या पानाचं काढा द्यायचे. तर त्यांच्या बागेत पेरूचं पान असेल. आता कुणीतरी एक लिहिलं होतं की भेडा खायचा, तर भेडा का तोंडात ठेवायचा. अगेन भेडा हा तुरट आहे तर भेड्याने अगेन तो ड्राईंग आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला खूप असा कफ पडत असला तर तेव्हा भेड्याचं तुम्ही तोंडात ठेवलं तर ते ड्राय होईल. पण हे जर तुमचा खोकला जर ड्राय असला आणि तुम्ही भेडा तोंडात ठेवला तर तो ड्रायनेस वाढेल आणि तुमचा खोकला वर्स होईल. बिकॉज लाईक इन्क्रीज लाईक अँड ऑपोजिट बॅलन्स इच अदर. तर काही जणांनी मला विचारलं होतं की हे जिंजर, ट्युर्मेरिक किंवा हे सगळ्याचा काढा, तुळशीची पानं याचा काढा का घ्यायचा. तर त्या गोष्टी तिखट आहेत, बिटर आहेत, अशा कॉम्बिनेशन आहे त्याच्यात. आणि त्याच्यात आपण हनी घालतो, मध घालतो. कारण मध हा ड्राईंग इन क्वालिटी, म्हणून आयुर्वेदामध्ये डायबिटीसला सुद्धा मध चालतो. म्हणून आम्ही मधाचं पाणी प्यायला सांगतो. इव्हन कफाच्या लोकांना ज्यांना वजन कमी करायचंय तर तुम्ही ऐकलं असेल की मध आणि गरम पाणी प्या. आणि एक लक्षात ठेवा, लोकांना नेहमी हा प्रश्न असतो तुम्ही मध घालून पाणी उकळू नका, पण नुसत्या कोमट पाण्यात मध घातला तरी चालतो. तर म्हणून असं जेव्हा म्हणून खोकला आहे तर तो वेट आहे का ड्राय आहे, कारण त्याच्यानंतर त्याची होम रेमेडी लगेच बदलते कारण आपल्याला ऑपोजिट क्वालिटी वापरायची. आता आपले कान बऱ्याचदा खाजतात तर तो ड्रायनेस झालेला असतो. आपलं सबंध इयर कॅनल कधी कधी खूप ड्राय वाटतो. मग आम्ही काय सांगतो की कानामध्ये 5-10 थेंब तेलाचे, गरम सेसमी ऑइलचे थेंब घालायचे. का तर मॉइस्टनेस होतो. पण हे जर तुम्हाला कानात जर दडे बसले, तुम्हाला सर्दी आहे आणि तुमच्या कानात दडे बसले तर मग आम्ही सांगतो की जिंजर ऑइल हे गार्लिक ऑइल घाला. गार्लिक ऑइल म्हणजे काय की सेसमी तेल आहे, तर 1 टेबलस्पून ते गरम करायचं आणि त्याच्यात 1-2 गार्लिकचे मिन्स असे बारीक बारीक तुकडे करून घालायचे, सॉटे करायचं ते. आणि गार्लिक जेव्हा ब्राऊन होईल तेव्हा ते तेल बंद करायचं गरम करायला आणि ते गाळून घ्यायचं. आणि मग त्या गार्लिक ऑइलचे कानात थेंब घातले तर ते तुमचं लगेच कानातले दडे बसतात ते जातील. तर मी इथे तुम्हाला फरक दाखवते की नुसतं इचिंग असलं तर तिळाचं तेल चालेल, पण कानात दडे कशामुळे बसतात तर कंजेशनमुळे बसतात. तर कंजेशन हे मॉइस्ट आहे आणि कोल्ड आहे, तर त्याच्यामुळे गार्लिक हे हॉट आहे आणि ड्राईंग पण आहे, तर त्याच्यामुळे दडे बसले तर मग तुम्हाला गार्लिक ऑइल घालता येईल. पण नुसतंच जर इचिंग असलं तर नुसतं सेसमी ऑइल सुद्धा तुम्हाला चालेल. किंवा तुमचे आता डोळे जर लाल होत असेल, तुम्हाला कम्प्युटरवर तुम्ही खूप काम केलंय किंवा तुम्ही ब्राईट लाईट मध्ये बाहेर समर मध्ये तुम्हाला फॉर सम रिझन बाहेर जायला लागलं तर मग तुम्हाला डोळे तळावतात, आपण असं म्हणतो की डोळे लाल होतात, इची होतात. तर तेव्हा आम्ही सांगतो की डोळ्यामध्ये 1-2-3 थेंब तूप घालायचं. म्हणजे काय, बोटावर 1-2 थेंब तुपाचे घ्या आणि आपण जसं काजळ घालतो तर तसं
आयलिड मध्ये तुपाचे थेंब घाला, आणखीन डोळे असे जेंटली रब करा, म्हणजे सगळ्या डोळ्यावर ते स्मिअर होईल. आणि हे सगळं रात्री करा, म्हणजे मग तुम्हाला डोळे शांत पण होतील, कारण घी हे कुलिंग आहे आणि मॉइस्ट आहे, तर त्याच्यामुळे डोळ्यातली हीट. कारण आयुर्वेदिकली आपले डोळे म्हणजे इज द सीट ऑफ फायर एलिमेंट, आणि त्याच्यामुळे घी हे कुलिंग असतं, म्हणून ऑपोजिट क्वालिटी आम्ही वापरतो. आता यावेळी मी तुम्हाला सेसमी ऑइल सांगितलं नाहीये, कारण सेसमी ऑइल इज वॉर्मिंग इन नेचर, म्हणून डोळ्यात घालताना नेहमी तूप घालायला सांगतात. किंवा तुम्ही जर काही आयुर्वेदिक वैद्यांचं ऐकलं असलं तर ते त्रिफळा घी म्हणून पण घालायला सांगतात, त्याचा पण चांगला उपयोग होतो. आता आणखीन मी एक लिहिलंय की मसाज सोल्स ऑफ द फीट विथ कोकोनट ऑइल. तर आता डोळ्यांचा आणि सोलचा काय संबंध आहे, तर आपले इन द सटल बॉडी आपले डोळे आणि पाय हे कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे तुमचे डोळे तळावले जर लाल होत असतील, ही सेन्सिटिव्ह असले, तर तुम्ही तुमच्या पायाचे तळवे जर कोकोनट ऑइलने मसाज केलेत, तर तुमचे डोळे एकदम थंड होतील. किंवा साधं तुम्ही दिवसा जर ग्रासवर चाललात, ग्रीन ग्रासवर, त्यांनी सुद्धा तुमचे डोळे थंड व्हायला मदत होते. तर काय की पाय आणि डोळे कनेक्टेड आहेत, आणि कुलिंग तुम्ही ट्रीटमेंट करताय, त्याच्यामुळे डोळे तुमचे थंड व्हायला त्याचा मदत होईल. सो यू कॅन सी की कशा प्रत्येक वेळी आम्ही ऑपोजिट क्वालिटीज वापरतोय. आता व्हाईट स्पॉट्स ऑन द फेस तुम्हाला समर मध्ये खूपदा दिसेल की मुलं पोहतात किंवा समर बाहेर हिंडत असतात, आणि मग त्यांच्या तोंडावर असे चट्टे पडतात. तर अगेन त्याच्यासाठी काय, तुमच्या बागेमध्ये बघा तुम्ही की मिंट आहे, हे कोथिंबीर आहे, त्याचे तुम्ही क्रश करा, त्याच्या लिव्स थोड्याशा, त्यातनं थोडासा ज्यूस निघेल, आणि ते चेहऱ्याला लावल्यावर बऱ्याचदा चेहऱ्यावरचे पांढरे डाग वगैरे असे निघून जातात. अशा कितीतरी, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की एन नंबर ऑफ होम रेमेडीज तुम्ही करू शकाल, की तुम्हाला जर कळलं की कुठल्या क्वालिटीने त्रास होतोय आणि त्याच्या ऑपोजिट काय आपण घरातलं वापरू शकतो, दॅट बिकम्स द होम रेमेडी. म्हणजे तिथे काय असं भयंकर मोठं सायन्स आहे असं नाही, सिम्पल कॉन्सेप्ट आहे, आणि तो तुम्ही वापरू शकाल. तर आयुर्वेद इन डेप्थ कसा आहे, तर ते तुम्हाला मी सांगते की आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येकाची प्रकृतीप्रमाणे आम्ही देतो. आणि तुम्हाला माहितीये की आवर लाईक्स, आवर लुक्स, आवर पर्सनॅलिटी इज व्हेरी डिफरंट दॅन इच अदर, आणि त्याच्यामुळेच लाईफ बिकम्स व्हेरी ब्युटिफुल. पण ही प्रकृती कशावरनं ठरते, तर तुमच्या जन्माच्या तेव्हा हे आम्ही जे वातपित्त कफ जे म्हणतो, तर त्याच्या प्रपोर्शन प्रत्येकाच्या बॉडीमध्ये वेगवेगळं असतं, आणि त्याच्यानुसार आपली प्रकृती ठरते. तर आता समजा तुम्हाला हेडेक आहे, तर आपण नाही म्हणतो हेडेक आहे टेक टायलेनॉल, पण आयुर्वेद तसं नाही सांगत. आयुर्वेद म्हणतो तुमचं कशामुळे हेडेक आहे. कंजेशनमुळे असेल तर औषध आम्ही जिंजर देऊ. तुम्हाला खूप कम्प्युटरवर काम करून खूप जर टेन्शन वाढलेलं असेल, तर आम्ही तुम्हाला आवळा घ्यायला सांगू, शतावरी घ्यायला सांगू, थंड पाणी प्यायला सांगू. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालंय आणि डोकं दुखतंय, मग तेव्हा जिंजर उपयोगी नाही, तेव्हा तुम्हाला त्रिफळा घ्यायला सांगू. तर आयुर्वेदामध्ये आम्ही काय करतो, वी टेक केअर ऑफ द कॉज ऑफ द प्रॉब्लेम, आणि कॉज आणि इफेक्ट. तर हेडेक हा इफेक्ट आहे, पण त्याचा कॉज कुठला आहे. कफ कॉज असलं तर ट्रीटमेंट बदलेल, पित्त असलं तर आवळा देऊ, वात असलं तर त्रिफळा देऊ, तर त्याला एक ठराविक असं उत्तर नसतं. म्हणून त्यातला दोष कुठला आहे हे आयुर्वेदिक डॉक्टरला माहिती असणं अतिशय महत्वाचं असतं, कारण त्याप्रमाणे त्याचं रेमेडी बदलते. आता पोट दुखतंय, तर पोट आपलं असंख्य गोष्टींमुळे दुखतं. आता पण पोट खूप जड खाऊन हेवी वाटत असेल तर अजवान सीड्स. आणि मला तुमचे एक सोपं हे शेअर करायचंय. आम्ही हवाईल गेलो होतो, आणि आपण ट्रिपला कुठे गेलो की सारखं सकाळ संध्याकाळ बाहेर खातो, आणि मग माझ्या नातीचं डोकं दुखायला लागलं. तर ती मला म्हणाली की आजी, आय हॅव अ हेडेक, कॅन यू गिव्ह मी टायलेनॉल. तर मी तिला म्हटलं नाही, आय हॅव मॅजिक सीड्स विथ मी, लेट मी गिव्ह यू दोज. म्हणून मी त्याला एक चिमूटभर ओव्याच्या सीड्स खायला दिल्या, आणि तिच्या अर्ध्या तासात डोकं थांबलं, आणि पोट दुखायचं पण थांबलं. तर हे सगळं कशामुळे झालं होतं की जास्ती खाण्यामुळे ओव्याने ते सुधारलं, आणि मग तिचं पोट दुखणं आणि डोकेदुखी गेले. म्हणून इथे मी काय ट्रीट केलं, तिचा कफ दोषा ट्रीट केला. पण हे तुम्हाला जर खूप ऍसिडिटी असली आणि तेव्हा तुम्ही अजवान खाल्लं तर एखाद्या वेळी तुम्हाला त्रास होईल. पण तेव्हा मग काय आवळा घ्यायला सांगतो, किंवा गिलॉय म्हणजे आपण गुळवेल मराठीत म्हणतो, गुळची, तर ती खाल्ली की मग तुमची ऍसिडिटी कमी होते. हे जर तुम्हाला गॅस ब्लोटिंग झालं तर नुसते आवळा किंवा गिलॉय देऊन उपयोग नाही,
पण मग तुम्हाला हिंगाष्टक चूर्ण किंवा एक दुसरं आयुर्वेदचं चूर्ण आहे लवण भास्कर चूर्ण म्हणून, तर ती चूर्ण केली तर गॅस ब्लोटिंग लगेच निघून जातात. तर प्रत्येकाच्या मागचं आयुर्वेदामध्ये आम्हाला प्रत्येकाचं आम्ही वात पित्त कफ असे डिव्हिजन करून मग त्याप्रमाणे ही रेमेडी देतो किंवा ट्रीटमेंट देतो. आता तुम्ही विचारलं की मला ब्रेकफास्ट फूड कुठलं हेल्दी आहे, तर तुमची प्रकृती काय आहे त्याच्याप्रमाणे ते उत्तर बदलतं. तुमची जर कफाची असली तर मी तुम्हाला काहीतरी ड्रायिंग खायला सांगेन की टोस्ट खा, टोस्टेड बेगल खा किंवा टोस्टेड इंग्लिश मफिन खा. हे जर तुम्ही पित्त असलं तर तुम्हाला मिल्क आणि सिरियल विल बी राईट, कारण मिल्क हे कूलिंग आहे त्यामुळे पित्त बॅलन्स होतं. वाताचं असलं तर टोस्ट सांगणार नाही, कारण टोस्ट इज ड्राईंग आणि वाता इज ऑल्सो ड्राईंग. मग तेव्हा ओटमील किंवा शिरा किंवा उपमा किंवा ग्रेट्स असं कुठलं तरी वॉर्म सिरियल वगैरे तुम्हाला आयडियल आहे. तर हे असं प्रत्येक ट्रीटमेंट बदलते. आणि याच्यावरनच एक मी तुम्हाला सांगते की त्या होम रेमेडीज मध्ये असंच झालं की कोणीतरी सांगितलं की मेथीचे दाणे खा, आणि मग दुसरीने लिहिलं नाही मला मेथी अजिबात सहन होत नाही, 1 टीस्पून तर मला अशक्यच आहे, मी अर्धा टीस्पून घेतली तरी सुद्धा मला त्रास होतो. म्हणजे काय की जिला त्रास होतो तिची प्रकृती पित्ताची आहे, त्यामुळे मेथी हिटिंग आहे म्हणून तिला त्रास होतो. पण जिने एक चमचाभर मेथी खाऊन तिला छान वाटलं, तिची कफाची असेल किंवा तिची वाताची असेल, त्यामुळे तिला हीट बॉदर नाही झाली, कारण कफ आणि वात हे कूलिंग आहेत म्हणून त्यांना ते बॅलन्सिंग झाले. पण जिची पित्त प्रकृती होती तिची ती हीट वाढली. आणि त्याच्यामुळे ही प्रकृती वगैरे आपल्याला माहीत होणं असणं हे अतिशय महत्वाचं असतं, आणि एस्पेशली आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना, कारण ट्रीटमेंट या सगळ्या बदलतात. आणि आयुर्वेद एक स्पेशल आहे, वी डोंट ट्रीट द डिसीज, वी ट्रीट द पर्सन हू मे हॅव अ हेल्थ इश्यू और हू मे हॅव अ डिसीज. कारण आम्ही ते प्रत्येक हे प्रकृतीप्रमाणे वेगवेगळे करतो आणि मग त्यांना ही ट्रीटमेंट देतो. आणि प्रत्येक वेळी कॉन्सेप्ट कुठला आहे तर बॅलन्स इच अदर. तर आता थोडक्यात म्हणजे काय, तर व्हॉट थिंग्स यू हॅव टू रिमेंबर की थिंक अबाउट विच क्वालिटी इज कॉझिंग द प्रॉब्लेम. एकदा तुम्हाला क्वालिटी कळली की तुम्हाला त्याची ऑपोजिट क्वालिटी लगेच लक्षात येईल. थिंक अबाउट द ऑपोजिट क्वालिटी. मग आता त्या ऑपोजिट क्वालिटीचं तुम्ही घरात काय वापरू शकाल, तुमच्या घरामध्ये काय आहे, किचन मध्ये काय आहे. एक किचन फार्मसी म्हणून पण आहे की घरातल्या सगळ्या स्पायसेसचा उपयोग कसा करता येईल वगैरे असं. किंवा तुमच्या गार्डन मध्ये काय, आता जयाच्या बागेमध्ये पेरूचं झाड होतं, तुमच्याकडे कोणाकडे ॲलो असेल तर स्किन रॅश वगैरे असला तर तुम्ही तो ॲलो म्हणजे कोरफडीचं गर लावू शकता. किंवा तुमच्या बागेमध्ये कडीलिंब असला त्याची पानं वापरू शकता. किंवा लाईफस्टाईल चेंजेस मी सांगितलं की एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा. तर बेस्ड ऑन कुठला प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि या सगळ्यांना होम रेमेडीज आपण असं म्हणतो. तर एनिथिंग कॅन वर्क लाईक अ मेडिसिन. प्रत्येक वेळी तुम्हाला मेडिसिनच पाहिजे असं नाही. खरं तर असं आहे की बऱ्याचदा आयुर्वेदात सांगतात की तुमचे रोग होतात ते डाएट आणि लाईफस्टाईल चुकीची असते म्हणून होतात. तर तुम्ही नुसतं मेडिसिन घेतलं तरी जर तुमचं डाएट बदललं नाहीत किंवा लाईफस्टाईल बदलली नाहीत तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. म्हणजे समजा तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे आणि तुम्ही चिप्स वगैरे खाल्ले, तुमचं इंटेस्टिन आधीच खूप वीक झालंय आणि त्याच्यात तुम्ही असं शार्प आणि कडक आणि ड्राईंग फूड खाल्लं तर नक्कीच तुम्हाला ब्लिडिंग वगैरे वाढेल. त्याच्यासाठी तुम्हाला सॉफ्ट किंवा नुसतंच मुगाच्या डाळीची खिचडी किंवा साधा वरण भात अशाच गोष्टी खायला पाहिजेत. तर डाएट तुमचं अतिशय आणि लाईफस्टाईल हे अतिशय महत्वाचं असतं. तर या सगळ्यात आणि काय की स्टिच इन टाइम सेव्ह नाईन, म्हणजे काय की जेवढं तुम्ही लवकर ती गोष्ट ट्रीट कराल तेवढी ती डीपर जाणार नाही. कारण जर एखादा प्रॉब्लेम क्रॉनिक झाला तर मग तो बरा करायला पण खूप वेळ लागतो. म्हणून तुम्ही जर लवकरात लवकर या जर गोष्टी केल्या तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पण ऑलवेज रिमेंबर की देर इज अ फाईन लाईन बिटवीन होम रेमेडी अँड सीइंग द डॉक्टर. आता कुणीतरी असं भयंकर सांगितलं की मला रेडिओवर मी बोलते आणि त्यांनी सांगितलं की मला लिव्हर सिरोसिस झालाय, व्हॉट इज होम रेमेडी. आर यू किडिंग. असं असलं सिरियस डिसीज ना कधी कोणी होम रेमेडी सांगत नाही. पण कुणाला सर्दी झाली, खोकला झालाय, रॅश आलाय, अशा सिंपल गोष्टी असल्या तर तुम्हाला या होम रेमेडीजनी नक्की बऱ्या करतायत. तर आयुर्वेदाचं शेवटी सिक्रेट काय आहे, वृद्धी समानही सर्वेषां विपरीतही विपर्यय. काय लाईक इन्क्रीज लाईक, सो यू हॅव टू अवॉइड दॅट.
आणि opposite balance each other. So find anything that has the opposite quality and use that as a home remedy. So that's what I wanted to educate you guys about this, and I hope you learned something and you enjoyed. So I'm going to stop sharing this. आणि आता तुम्हाला कोणाला प्रश्न असले तर आपण बोलूया, नाहीतर मग थांबूया. मी सगळेजण म्युटेड आहेत, तर इफ यू वॉन्ट टू यू कॅन अनम्यूट. कुणाला तुम्ही तुम्हाला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा, किंवा तुम्ही हात वर करा, म्हणजे एकदम सगळेही बोलायला नको. हा खरे. या तर जया, तू अनम्यूट आहे, तुला काय वॉज इट हेल्पफुल? एक्स्ट्रीमली हेल्पफुल. मला खूप होम रेमेडीज मध्ये मी वाढले लहानपणापासून होम रेमेडीज मध्ये, आजी आई वगैरे सगळं. त्याच्यामुळे हे सगळे गिलॉय म्हणजे गुळवेल सत्व तर मला आई नेहमी पाठवायची इकडे. आणि सो मला खूपच आवडला कार्यक्रम. उत्तम झाला अगदी. थँक्यू. खूपच छान माहिती असं मधुराने लिहिलंय. सो थँक्यू व्हेरी मच. आणि हा, सुहास मंत्री